प्रिय. मी ज्या दिवशी जन्माला आले ना, पहिलं वाक्य कानावर पडलं, काय छान जावळ आहे बाळाचं. आईने डोक्यावरून पहिला हात फिरवला तो त्याच आनंदात. थोडी थोडी मोठी होत गेले आणि रंगीबेरंगी रबर बँड्स, कुछ कुछ होता है च्या अंजलीचे हेअर बँड्स, टकटकच्या पिना, शाळेच्या लाल रिबिनी, किती खजिना आला हातात. तिथेच ठरलं आपलं छान जमणार. आईचा मलमलचा पातळ पंचा तिच्यासारखाच मानेशी पिळा घालून त्याचा अंबाडा बांधला आणि पहिल्यांदा आरशात पाहिलं तेव्हाच वाटलं मोठी झालीये मी. हट्टाने पोनीटेलच्या एकाच साईडला जेव्हा काळी पिन दातात धरून गजरा लावला ना मोगऱ्याचा, तेव्हा परत जाणवलं मोठी झालीये मी. ते लोंबकळणाऱ्या गजऱ्यामधलं ध्यान असं कॉमेडी वाटतं ना आता जुना अल्बम बघताना. पण नंतर बरेच दिवस तो मोगऱ्याचा छान वास आपल्या केसांचा आहे यावर ठाम विश्वास होता बसलेला. आई घरी तेल करायची तयार. गरम तेलात जास्वंद, मेथीचे दाणे, कडीनिंबाची पानं, आवळे, खळखळ उकळत्या तेलाचा वास घरभर. अजून आहे नाकात, मनात, अगदी अगदी तसाच. मग पितळेच्या वाटीत ते तेल घेऊन हलक्या हाताने केसांना लावणारी आई. रात्री केसांची घट्ट वेणी बांधायची. नंतर काजळतीत ठरलेली केसांच्या मागे. उगाच कुण्या आल्या गेल्याची दृष्ट नको लागायला. दर रविवारी टीव्हीवरचं महाभारत सोडून शिकेकाईने न्याहायचा त्रास होताच, पण नंतर तुम्ही आणि मी त्या थंड वासात अख्खी दुपार पांघरून घ्यायचो. मग थोडी आणखी मोठी झाले. आता सगळं लक्ष तुमच्यात आणि आणखी कोणात तरी रमायला लागलं. शाळेच्या तासांना, अभ्यास करताना कपाळावरची बट मागे सारत तिरप्या नजरेने त्याच्याकडे चोरून बघणं आवडायला लागलं. काय ग म्हणू? आई म्हणजे आईच असते अगदी. 10वीच्या ट्रिपच्या आदल्या दिवशी पार्लर मध्ये नेऊन डायरेक्ट मशरूम कट करायला लावला होता तिने. त्याच्या सकट सगळी मुलं पुढचे काही दिवस मग तेरे नाम मधला सलमान म्हणत होते मला. आता हसू येतंय खरं, पण टीनेजच्या बंडाची पहिली ठिणगी तिथे पडली होती. प्रवाहाच्या विरुद्ध जायची आस तुमच्यामुळे मनात रुजली होती. हा आता मात्र खरंच आणखी थोडी मोठी झाले. दर रविवारचं तेल मालिश बंद झालं, रविवारचं न्हाणं बंद झालं. हेअर कलर करून आले हट्टानी तेव्हा परत आणखी मोठं भांडण झालं. केस मोकळे सोडून बाईकवर बसताना वाटायचं अख्खं जग आता आपल्या कंट्रोलमध्ये. गॅलरीत उभ्या आईला मात्र कळलं आपलं लहान व लेकरू पार पार दूर गेलं. करिअरची धावपळ करताना जरा तसं दुर्लक्षच झालं नाही. एक घट्ट पोनी बांधला की ऑफिसला निघता येत होतं. लहानपणीची सगळी कौतुकं करायला सोबत तरी कोण होतं. पण तरी एक वेडा भेटलाच माझ्या इतकंच तुमच्यावर प्रेम करणारा. आठवणीने संध्याकाळी मोगऱ्याचा गजरा घेऊन येणारा. करता करता आणखी पुढचा टप्पा आला कधी कळलंच नाही. एक छोटं पिल्लू आता माझ्या कुशीत आलं. हातात तिला घेतल्या क्षणी डोक्यावरून हात फिरवला. म्हटलं जावळ छान आहे बाळाचं. आणि माझा सगळा प्रवास आठवला.
आज कोण जाणे म्हणून तुम्हालाच पत्र लिहावंसं वाटलं. तुमच्याबद्दलचं कौतुक तुम्हालाच सांगावंसं वाटलं. परवा आरशासमोर उभी राहिले, सवयीने हात फिरवला डोक्यावरून. हातात अचानक एक पुंजका आला, एक क्षण काळजाचा ठोका चुकला. सांगत नाही मी रोज, पण तुमच्यासाठी फार फार पॉझिटिव्ह आहे. आणि मला असं घाबरवायचा तुम्हाला तरी काय हक्क आहे? तुम्ही प्रेमाने म्हणालात आरशातून बघत, हार्मोनल चेंजेस आहेत बाई, थोडं थांबायची हीच वेळ आहे. थोडं थांबायची हीच वेळ आहे. धूळ उन्हात काळजी घे, डोक्याला बांध काहीतरी. तुझ्यासारखी तूच आहे, स्वतःला सांग रोज एकदा तरी. मुलीसोबत, घरच्यांसोबत स्वतःलाही वेळ दे. सगळं सगळं पेलतेस छान, कौतुकाची थाप दे. तेवढ्यात आली लेक मागून, मला घट्ट मिठी मारली. माझ्या आईला त्या क्षणी माझ्यात ती स्वतः दिसली. तुम्हाला खरंच खरंच थँक्यू. तुमच्यामुळे हा सगळा प्रवास झालाय आणि तुमच्यासाठी मोगऱ्याचा गजरा आज आम्ही तिघींनीही माळलाय. तुमच्यासाठी मोगऱ्याचा गजरा आज आम्ही तिघींनीही माळलाय.